मला कालपासून समजूत काढण्याचा खूप जणांचा प्रयत्न झालेला आहे। मी त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की ही एक प्रकारची सर्वसामान्य जनतेची कार्यकर्त्याची फसवणूक आहे। गेले 15 वर्ष झालं मिरजकर जनतेला तुम्ही कसं ना कसं तर नगरसेवक असतील हे असतील त्यांचं पाकिट ठरवून मिरजेच्या जनतेला तुमचा हिशोब त्यांचा शून्य केलेला आहे। त्यामुळे जनता जी आहे, जनता जनार्दन आहे, मिरजेची जनता निर्णय घ्यायला सक्षम आहे। भल्या भल्यांना मिरजकर जनतेचा अंदाज आलेला नाही आहे, इतिहास आहे। त्यामुळे मिरजकर जनता हा पैशाला भुलणारा कधीही नाही आहे। तो स्वाभिमान आहे, मिरजेची काहीतरी म्हणजे गरिमा आहे, स्वाभिमान आहे, इज्जत आहे, मान मर्यादा आहे। आज ज्या लोकांनी बाळंतपण महिलांचे एसटी मध्ये व्हायला लागले, विकासाच्या नावानं 2100 कोटी रुपये आणले 5 वर्षामध्ये, विकास कुठं झाला ह्याची नारळ फुटली, खरं कामं झाली नाहीत, कुठं रस्ते नाहीत, गटार नाहीत। आमच्यावरती आम्ही ते मागायला गेल्यावर म्हैसाळ योजना असेल, ताकारी योजना असेल, डीपीचे असतील, रस्ते असतील, आमच्यावरती केसेस घातले, सर्वसामान्य जनतेवरती केसेस घातले। अशा प्रकारची मनुस्मृती जी आहे ही जाळण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता। याच मनुस्मृतीला परत जागा करण्याचं काम ज्यांच्या विचारामध्ये आहे, ज्यांच्या डीएनए मध्ये आरएसएस आहे, त्यांना तुम्ही परत काँग्रेसमध्ये आणून शाहू फुले आंबेडकरांना किंवा काँग्रेसवाल्यांचा जो अपमान केला मायनॉरिटीचा, काल तुम्ही पक्षप्रवेश घेऊन सगळीकडे बाईट झाली, हा मी एक प्रकारचा सच्चा कार्यकर्त्यांचा, काँग्रेसवाल्या विचारधाऱ्यांचा कुठंतरी हा अपमान झालाय। मुस्लिम समाजाचा, मायनॉरिटीचा हा कुठंतरी अपमान झालाय। आणि जी कोण बगलबच्चे आहेत ती खुश असतील आज का कुठंतरी आर्थिक व्यवहारानं 2 पैसे मिळायच्या भावनेनं ती स्टेटस ठेवतात, हे करतात। मला एक सांगायचं, ही म्हणजे पक्ष नव्हेत, ही म्हणजे विचार नव्हेत। काँग्रेस एक विचारधारेवरती आहे। संविधान वाचवायचं तुम्ही वरती ढेंगा आखताय आणि आज संविधान तुम्ही धोक्यात घालताय। आज आम्हाला तुम्ही धोक्यात घातलं साहेब। मिरजेमध्ये आज उद्या 2 दिवसात मी सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र बोलवणार आहे। संबंधित पदाधिकारी सकाळपासून आलेले आहेत, सकाळपासून त्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे। या 2 दिवसामध्ये सर्वांना घेऊन एकत्र एक मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये मी निर्णय घेतोय आणि मी 99 नाही 100% जे आहे बंडखोरीच्याच विचारांमध्ये आहे। जर मोहन वनखंडेंना काँग्रेसची उमेदवारी दिली, मग त्यामध्ये समविचारी संविधान वाचवण्यासाठी जो प्रयत्न करून मुस्लिम समाज बांधव असेल, बौद्ध समाज, मातंग समाज असेल, अल्पसंख्याक सर्व असतील, तो जे मला विचार सांगतील, तो जे मला आदेश सांगतील, त्या मी पक्षात जाऊन किंवा अपक्ष थांबून मी माझी उमेदवारी 100% जाहीर करेन आणि मी मिरज विधानसभा निवडणूक लढवतोय। ते सुद्धा अवगम होत नाही। नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागे आहे, नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागे आहे। मग तो म्हणजे आता काँग्रेसचा विषय आहे, आता कदाचित तेच म्हणू शकतो। आता मी काय बोलणार, म्हणजे न ग्राह्य करता जर निर्णय होत असतील तर ही फसवणूकच आहे हेच मी बोलेन। रात्र ओळून टाकला, तुम्ही निवडून यायला केलं। आज मिरजकर जनता एवढा शॉक लागलाय कालपासून की मुस्लिम समाज असतील, मला कालपासून सगळे भेटतात बोलतात, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, का तुम्हाला बाकीचे इतर समाज चालत नाहीत मायनॉरिटीचे, का तुम्हाला हुजुरी करणारीच लोक तुम्ही ॲक्सेप्ट करता, तुम्ही इतिहास आहे, आणि का तुम्ही प्रत्येक वेळी मॅच फिक्सिंग करता। एका वेळी पालकमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की पतंगराव कदम साहेब ज्यावेळी पुतळ्याचं अनावरण होतं, मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार देत नाही। मग कदाचित तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे का? त्यांना विचारूनच उमेदवार यांनी पाठवला आहे का? ही एकमेकाची, मोहन वनखंडे जी असतील किंवा सुरेश खाडे जी असतील, ही उद्योग पार्टनर आहेत एकमेकाचे पिलावळ यांना माहिती आहे। बीजेपी आणि आरएसएस मानणारी लोक आहेत, ही फुले शाहू आंबेडकर मानणाऱ्या लोकांच्यावर तुम्ही लादणार आहे का? आज संविधान सुरक्षित मिरजेत आहे का? आज मुस्लिम कम्युनिटी सुरक्षित आहे का? आज दलित समाज सुरक्षित आहे का? ह्याच्यावर घालायचा प्रयत्न पूर्णपणे करत आहेत। आणि तुम्ही जे हुशारक्या मारता लोकसभेत किंवा विधान भवनात, संविधान वाचवायचा हेच वाचवता का? आणि तुम्हाला जर हे करेक्शन करायचं असेल तर एखादा रक्तात काँग्रेस असलेला माणूस उमेदवार तुम्ही आणा, रक्तात बीजेपीचा हयात उमेदवार तुम्ही आणू नका, ज्याच्यामध्ये आरएसएसचे डीएनए आहेत, ज्याच्यामध्ये आरएसएसच आहे, असला उमेदवार तुम्ही आमच्यावर लादू नका, ही विनंती। तुम्ही बोलता आमची नाराजी ही काँग्रेसच्या पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांवर आहे, ज्यांनी हा निर्णय घेतला। काँग्रेसच्या विचारातल्या लोकांना किंवा मतदारांना ग्राह्य न धरता। कोण आहे ती व्यक्ती? सगळेच आले, तुम्ही जी नाव घेतात सगळेच आले, एक नाही आहे ती। पैसा खर्च केलाय म्हणजे असा काय पैसा म्हणजे ह्याचा विषय नाही आहे। सर्व कार्यकर्ता पूर्ण सांगली जिल्ह्यात कुठंतरी हुकुमशाही बंद व्हावी, बीजेपी विरुद्ध सगळ्यांचा उठाव होता। सर्वांनीच स्वखर्चाने स्वतःचा खर्च करून नेत्यांकडे न मागता सगळ्यांनी पैसे खर्च केले आणि बीजेपीचे विचार कुठेतरी संपवायचे प्रयत्न केले। परंतु
ह्याच नेत्यांनी परत मॅच फिक्सिंगसाठी BJPचा हयात उमेदवार घ्यायची काय गरज नव्हती. ज्या उमेदवारांनी विशालदादांच्या विरोधात पैसे वाटले, BJP वाढावी म्हणून सगळीकडे फिरले, त्या उमेदवाराला घ्यायची गरज काय होती का? आज 25,000 मतदान दिसायला लागलं म्हणून ही फसवणूक नाही का? आज काँग्रेसचं वोट बँक हे क्लिअरली मुस्लिम समाज आणि दलित समाज हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना तर तुम्ही घ्या ग्राह्य. तुम्ही सर्वजण काय मालक थोडी झाला. मुस्लिम समाजाचे सगळ्या नगरसेवकांना तुम्ही विचारलं पाहिजे होतं. म्हणून तर मी त्या पक्षात गेलो होतो. तुम्हीच विचार करा, विशाल दादा जर पडले असते तर आम्ही आमचा उमेदवारीचा कुठं साहेब विषय होता का हो? आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी निवडून येण्यासाठी आम्ही स्वतःवरती अंगावर केसेस झाल्या, तुम्ही बघितलं असालच. आम्ही राष्ट्रवादीत होतो, आम्ही तो पक्ष सोडून ओपनली गेलो. का गेलो? की आम्ही आमचं अस्तित्व धोक्यात टाकलं की परत आपल्याला राष्ट्रवादीमधून नाही मिळणार, आम्हाला शिवसेनेमधून नाही मिळणार. परंतु विशालदादा निवडून आल्यानंतर ॲटलिस्ट आमचा विचार करावा. परंतु महाआघाडीच्या कोणत्याच उमेदवाराचा विचार नाही आणि हयातच देताय BJPचा परत तुम्ही. की जी लोक संविधान विरोधी आहेत, जी लोक मायनॉरिटी विरोधात आहेत, जी लोक मुस्लिम विरोधी आहे, ज्यांचा मूळ पाया जो आहे हा BJP आणि RSS मध्ये आहे, त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला. ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे, त्या विचारधारेला कुठंतरी काल एक काळीमा फासण्याचा विचार तिथं गेला आहे. कारण की तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का? एखाद्या विशिष्ट समाजाला, म्हणजे कुठल्या तरी बौद्ध समाज, मातंग समाज, मुस्लिम समाजाला कुठंतरी ग्राह्य न धरता या गोष्टी तुम्ही करणार आहात का? अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अंगावर घेणार आहात का? काँग्रेसचे सुद्धा विचार आता BJP सारखे कुठंतरी दावणीला बांधलेले आहेत का? अशा आम्हाला शंका तिथं निर्माण होते. ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का? हयात उमेदवारांची काय गरज होती? गेल्या 3 वेळा आपण बघितले मॅच फिक्सिंग कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे. तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे का काय? हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे. काल